नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा शहरामध्ये श्वानांचे निर्बीजकरण प्रक्रिया इंडिया न्यूजच्या पाठपुराव्यानंतर पुन्हा सुव्यवस्थेत सुरू. कमीत कमी 500 श्वानांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्धार. वाडा शहरांमध्ये वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या, त्यामध्ये काही महिन्यापूर्वी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बहुतेकांना कुत्र्यांनी जावा घेण्याचे प्रकार समोर आले. परिणामी नगरपंचायतने टेंडर तयार करून श्वान पकडण्याच्या एजन्सीला पाचारण करण्यात आले. काही तांत्रिक अडचणी म्हणा किंवा जुजबी कारणामुळे हे काम थांबवण्यात आले होते. त्या दरम्यान पुन्हा कुत्र्यांनी चावा घेण्याचा प्रकार समोर आला आणि इंडिया न्यूज 28 नी बातमीच्या स्वरूपामध्ये मांडून संबंधित प्रशासनाकडे व एजन्सीकडे पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला तात्काळ युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटी ही एजन्सी व वाडा नगरपंचायतने सहकार्य देत 3 ते 4 दिवसापासून हे काम पुन्हा सुस्थितीत चालू केले. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मुख्याधिकारी श्री मनोज पष्टे यांनी सांगितले की या सत्रामध्ये 500 कुत्र्यांचं निर्बीजकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून 3 ते 4 दिवसामध्ये 40 कुत्र्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पुढील उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी निर्विघ्न पार पडेल अशी आशा व्यक्त केली. यासोबत त्यांनी जनतेला आवाहन करत स्वच्छता राखणे, शासनाने बंदी आणलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणे तसेच प्लास्टिक वापरासंदर्भात नियोजन करणे, उघड्यावरती अन्नपदार्थ, निरुपयोगी मांस, मच्छी, कचरा न टाकता स्वच्छता दूत मार्फत त्याची विल्हेवाट करण्याचे आवाहन करण्यात आले. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. इंडिया न्यूज 28च्या पाठपुराव्याने म्हणजे आम्ही नुकतीच आता बातमी प्रसिद्ध केली होती. मला वाटते 26 एप्रिलला. याआधी युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी या सोसायटीच्या माध्यमातून याआधी श्वान पकडायचं काम सुरू होतं. काही कारणास्तव ते काम खंडित झालं. पुन्हा आम्ही पाठपुरावा करून ते काम तुम्ही सुरू केलं. कशा पद्धतीने हे काम सुरू आहे आता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः तुमचं मी इंडिया न्यूज 28मध्ये स्वागत करतो. हे काम आता कुठल्या पद्धतीने सुरू झालं आहे त्याची जरा थोडीशी विश्लेषण सांगा तुम्ही. काम सध्या तर चांगलं सुरळीत चालू आहे आणि आमचं रेग्युलर 15 डॉग करायचं टार्गेट आहे या ठिकाणी. एक दिवसाला 15 डॉग, 12 ते 15 डॉग आम्ही करतो ऑपरेशन. आता तुम्ही जे श्वान पकडण्यात इथे घेऊन येता त्यानंतर त्यांच्यावर जी सर्जरी होते म्हणजे ऑपरेशन तुम्ही करता, निर्बीजीकरण करण्याचं काम सुरू आहे. जनतेला तुम्ही काय तुमच्या या जे मोहीम जी नगरपंचायतच्या ह्याच्यातून राबवले त्याबद्दल तुम्ही जनतेला काय सांगू इच्छितात का? श्वान जे भटकी कुत्री पकडण्यात येतात त्यानंतर त्यांच्यावर सर्जरी करून निर्बीजीकरण करून तुम्ही पुन्हा सोडता, त्याचा जनतेला काय फायदा होणार आणि त्याच्याबद्दल जी जनतेच्या मनात भीती आहे किंवा अजून काही शंका असतील त्याबद्दल तुम्ही काय सांगाल का? जनतेला काय समजावून सांगाल? जनतेला सांगण्यापेक्षा निर्बीजीकरण जे करतो आम्ही त्याचे फायदे आहेत. एक तर त्यांची पॉप्युलेशन कंट्रोल होते आणि पॉप्युलेशन कंट्रोल आणि दुसरा पॉईंट म्हणजे त्यांचा ॲग्रेसिव्हनेस कमी होतो. आणि आम्ही इथे सर्जरी झाल्यानंतर त्यांना रेबीजचं वॅक्सिन पण देतो जेणेकरून तो रेबीज स्प्रेड होणार नाही आणि रेबीजसुद्धा आटोक्यात येईल. त्यामुळे हे या सगळ्या तुम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर श्वान परत आहे त्याच ठिकाणी नेऊन सोडता? हो त्याच ठिकाणी. आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे का तुम्ही जनतेला काय सांगू शकाल की या मोहिमेमधून यापुढे काय फायदा होणार आहे? फायदा हेच आहे की सर म्हणजे यांची एक तर पॉप्युलेशन कंट्रोल ॲग्रेसिव्हनेस तर होणारच आहे. जनतेला फायदा म्हणजे त्यांना चावणार नाही आहे. चावला तरी आपण रेबीजचं व्हॅक्सिन देणार म्हणजे रेबीज पुढे स्प्रेड नाही होणार. म्हणजे याच्यातून भीती हा नाव कमी होईल. भीती 100% कमी होईल. त्यात काही वाद नाही. 100% भीती कमी होणार. धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल. आज आपल्यासोबत आहेत वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री मनोज पष्टे साहेब. मध्यंतरी श्वान पकडण्याची मोहीम वाडा नगरपंचायतमार्फत सुरू झाली होती. अचानक मध्यंतरी खंड पडला होता या मोहिमेला. त्यानंतर इंडिया न्यूज 28ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ ही टीम पुन्हा अवेलेबल झाली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या अडचणींचा उपाययोजना करून तुम्ही ही मोहीम चालू केली. तर आत्तापर्यंत या मोहिमेअंतर्गत किती श्वान पकडले गेले, त्यांची किती शस्त्रक्रिया झाल्या याची थोडीशी
विस्तारित माहिती द्या. तुमचं मी इंडिया न्यूज 28मध्ये प्रथमतः स्वागत करतो. काय सांगाल तुम्ही? धन्यवाद. हा महत्त्वाचा विषय आहे. वाडा नगरपंचायत हद्दीतील कुत्र्यांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळेच नगरपंचायतीने 6 महिन्यापूर्वीच या विषयाबाबत एक टेंडर प्रसिद्ध केलं होतं. त्याच्यात कुत्र्यांना पकडणे, त्यांचं निर्बीजीकरण करणे व त्यांची 7 दिवसाची ट्रीटमेंट घेऊन त्यांना परत त्या ज्या तिथून पकडले तिथे सोडण्याची एक टेंडर आपण प्रसिद्ध केलं होतं. सदरच्या टेंडरची जी एजन्सी होती ॲनिमल वेलफेअर, त्यांनी आपलं काम चालू केलं. पहिल्या याच्यात त्यांनी जवळजवळ 150 कुत्र्यांचं निर्बीजीकरणचं पूर्ण केलं. परंतु त्यांच्या टेक्निकल जे पर्सन्स होते त्यांच्या काही कौटुंबिक कारणामुळे सदरचं काम थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे आम्ही एजन्सीला परत रिक्वेस्ट केली तुम्ही परत तुमची दुसरी टीम पाठवा. तर त्यांनी आता जवळजवळ 8 जणांची 30 एप्रिलला 8 जणांची एक नवीन टीम पाठवलेली आहे. त्याच्यानुसार आता वाडा शहरातील परत कुत्र्यांचं जे निर्बीजीकरणाचं काम आहे त्यासाठी कुत्रे पकडण्याचं काम चालू झालेलं आहे. आज रोजी जवळजवळ 41 कुत्र्यांचं याचं निर्बीजीकरणाचं ऑपरेशन डॉक्टरांकडून करण्यात आलेलं आहे. रोज जवळजवळ 15 ते 16 कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यात येत आहे. कारण कसं असतं, कुत्र्याचं ऑपरेशन झालं का त्यांना लगेच सोडता येत नाही. त्यांच्यासाठी परत 3 ते 4 दिवस वेटिंग पिरियड असतो. त्यांचं त्या देखभाल करणं या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. त्याच्यानंतर त्या कुत्र्यांना इथून उचललं तिथं सोडण्यात येतं. हे सर्व चालू आहे. जो मधला जो पिरियड काम नव्हतं तर का त्या टेक्निकल जे पर्सन्स होते त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे ते इथे हजर राहू शकत नव्हते. आणि हे सदरचे जे डॉक्टर्स हे आहेत हे आपल्याकडनं लांबून आलेले आहेत, धुळे जळगावमधून आलेले आहेत. आणि आता आपण परत एजन्सीला रिक्वेस्ट केली आणि जे काही टेक्निकल प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले. आणि आता नवीन टीम आपल्याकडे रुजू झालेली आहे आणि कुत्र्याचं निर्बीजीकरण काम थोड्या दिवसात पूर्ण करण्यात येईल त्यांच्याकडे. साहेब, आता जे कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाचं काम सुरू आहे, ही जी मोहीम नगरपंचायतमार्फत पुन्हा राबविण्यात आली, ही मोहीम यशस्वीरित्या पार पडेल याबद्दल तुम्ही काय सांगा? आपलं ह्या वर्षाचं टार्गेट 500 कुत्र्यांचं ठेवलेलं आहे. त्यापैकी 150चं झालेलं आहे आणि आता 3 दिवसात 40 कुत्र्यांचं झालेलं आहे. त्यामुळे दिवसाचा जर स्कोर बघितला तर 15 कुत्रे आपण रोज करत आहोत. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. वाडा शहरातील जवळजवळ 500 कुत्र्यांचं निर्बीजीकरण आपण लवकरात लवकर पूर्ण होईल. तसेच या न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या सर्व वाडा शहरातील नगरवासियांना एक आवाहन करण्यात येते तर प्लास्टिकचा वापर माननीय जिल्हाधिकारी यांनी आणि आपले पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या आदेशानुसार आपल्याला पूर्णपणे पालघर जिल्हा हा प्लास्टिक मुक्त करायचा आहे. तर माझ्या वतीने सर्व नागरिकांना व्यापारी बंधूंना एक आवाहन करण्यात येते का आपल्याकडे प्लास्टिक वापरू नका, कोणाला प्लास्टिकच्या पिशव्या देऊ नका. नगरपंचायतमार्फत आता 30 तारखेला याविषयी पण एक कारवाई करण्यात आली. मार्केटमध्ये जवळजवळ 35 किलो प्लास्टिकच्या पिशव्या पकडण्यात आल्या. तर तुम्हाला सर्वांना याद्वारे परत एक आवाहन करतो प्लास्टिक वापरू नका. शिवाय आपल्या घंटागाड्या प्रत्येकाच्या घरी काही एरिया 2 वेळा, मार्केटमध्ये 2 वेळा फिरतात, काही ठिकाणी 1 वेळा फिरतात. तर कृपया घंटागाडीचा वापर करा. आपल्याकडे आपल्या घरातला कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करून घंटागाडीत द्या. आपण वाडा नगरपंचायतीने ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. त्याची खत निर्मिती आपण करतो आणि ती 10 रुपये किलोने विकत आहोत. त्याच्यापासूनही नगरपंचायतला 10 रुपये किलोने उत्पन्न होत आहे. आणि जो सुका कचरा आहे त्याचं आपण विघटन करतो आणि विविध ज्या कंपन्या आहेत त्यांना त्याचा तो सप्लाय करतो. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागते. म्हणजे पूर्वीसारखे कचऱ्याचे डोंगर आपल्या वाड्या शहरात उभे राहिली नाही पाहिजे याची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नगरपंचायत या बाबतीत खूप ॲक्टिव्हपणे काम करत आहे. त्याच्यावरती स्कॅनर पण लावलेले आहेत. तुम्ही कचरा देत आहेत तो ओला सुका वेगळा देतात की नाही हे स्कॅन केलं जातं आहे. किती ठिकाणून कचरा गोळा केला जातो हे सगळं डिजिटल मॉनिटरिंग पद्धतीने आपण चेक पण करत आहोत. तरी सर्व लोकांना विनंती आहे का उघड्यावरती रस्त्यावरती कचरा टाकू नका. मच्छीवाले हे जे आपला जो कचरा आहे हा रस्त्याच्या बाजूला ठराविक स्पॉट म्हणून ते टाकतात, पण तिथे कुत्र्यांची पैदास वाढते. त्यामुळे त्यांनीही ती काळजी घ्यावी का अशा रस्त्यावरती अनुत्रेश ठिकाणी कचरा टाकू नका. नगरपंचायतची ट्रॅक्टर खास या गोष्टीसाठी आहे. तुम्हाला आमच्या नगरपंचायतच्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे ट्रॅक्टर कधी येईल त्याची वेळ निश्चित करून घ्या. म्हणजे तुम्हाला रस्त्यावरती कुठे कचरा टाकण्याची गरज येणार नाही. धन्यवाद साहेब.